नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज वाझीर एक्स मधून हॅकर्सनी $230 मिलियन लुटण्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे। लाझारस नावाचा कुप्रसिद्ध नॉर्थ कोरियन हॅकर ग्रुप या हॅकिंग मागे असल्याचे मानले जात आहे। लाझारस ग्रुपने याआधी अमेरिका, जपान सारख्या मोठमोठ्या देशातील क्रिप्टो एक्सचेंजमधून हजारो करोडांची क्रिप्टो करन्सी लुटली आहे। वाझीर एक्सच्या संपूर्ण डिपॉझिटपैकी 50% अधिक क्रिप्टो डिपॉझिट लुटले गेले आहे। क्रिप्टो करन्सी हॅक केल्यानंतर साधारणपणे हॅकर्स हॅकिंगची जबाबदारी घेतात आणि वाटाघाटी करून लुटलेल्या क्रिप्टो करन्सीपैकी काही टक्के स्वतःकडे ठेवून बाकी परत करतात। मात्र लाझारस ग्रुप वाटाघाटी न करण्याबाबत कुप्रसिद्ध आहे। लुटलेल्या क्रिप्टो करन्सी परत मिळवण्याकरिता वाझीर एक्स प्रयत्नात आहे। मात्र लाझारसकडून लुटलेली क्रिप्टो करन्सी वसूल होण्याची शक्यता धूसर आहे। क्रिप्टो एक्सचेंज किंवा क्रिप्टो वॉलेट हॅक झाल्यास लिक्विडेशन करून क्रिप्टो कंपनीज किरकोळ गुंतवणूकदारांचे पैसे परत करतात। मात्र या प्रोसेसला अनेक वर्ष देखील लागू शकतात। त्यामुळे भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। 2021 मध्ये भारत सरकारने क्रिप्टो व्यवहारांवर 28% टॅक्स लावून या क्षेत्राला मरणासन्न करून टाकले आहे। शिवाय ऑगस्ट 2022 मध्ये ईडीने वाझीर एक्सवर रेड टाकून जवळजवळ 90 करोड वसूल केले। भारत सरकारने क्रिप्टो व्यवहारांवर 28% टॅक्स आणि 1% TSD लादल्यामुळे भारतातील किरकोळ क्रिप्टो व्यवहार थंडावले। त्यामुळे गेल्या वर्षी नाईलाजाने भारतातील अनेक क्रिप्टो एक्सचेंज दुबई, सिंगापूर अशा टॅक्स फ्रेंडली देशामध्ये शिफ्ट झाले। क्रिप्टो करन्सी रेग्युलेशन्स करिता 2 वर्षापासून पार्लमेंटमध्ये एक क्रिप्टो बिल पेंडिंग आहे। बिलाद्वारे या क्षेत्रातील जाचक अटी आणि टॅक्सेस कमी होतील अशी क्रिप्टो गुंतवणूकदारांची आशा आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।